शेतकरी बंधू नमस्कार. मी यशवंत सहारे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कारंजा. आज आपण बोरगाव ढोले येथील श्री यशवंत भाऊ भस्मे आपण यांच्या शेतामध्ये उभे. डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती या मिशन अंतर्गत आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत हा अतिशय सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्वपूर्ण आणि नवसंजीवनी देणारा व्हिडिओ ठरेल असं मला वाटतं. कारण आज जे काही आता लोकांची संत्र्याबद्दल त्यांचं जो उत्पन्न कमी झालेलं आहे, त्यांच्या बागा येऊन नाही राहिले चांगले, त्यांना फळधारणा त्यांना देऊन नाही राहिली, गुणवत्तापूर्ण संत्र नाही येऊन राहिला, त्यासाठी त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय प्रेरणादायक ठरेल. तर आपण सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत आपण यांच्या शेतावर माझ्यासोबत यशवंत भाऊ आहेत, त्यांच्या शेतावर आपण दशपर्णी आणि पंचगव्य तयार केलं. मला वाटतं 20 दिवस झाले असतील पहिल्या फवारणीला. 20 दिवसापूर्वी आपण अगोदर फवारणी केली होती आणि त्यावेळी आपण झाडाची पाहणी सुद्धा केली होती. आता 20 दिवसानंतर आपण आता दुसरी फवारणी करत आहोत. तिथं आंबिया बहार पण तुम्हाला दिसेल आणि मृग बहार पण दिसेल. डायरेक्ट म्हणजे यशवंत भाऊलाच मला असं विचारायचं आहे की आपण हे जे दशपर्णी आणि पंचगव्य कमी खर्चाची जे आपण फवारणी केली, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुमच्या संत्र्याच्या बागेमध्ये कोणता फरक पडला? या संत्रामध्ये जसं हे डेंबुसलं संत्र आहे, आता नवीन क्वालिटी मध्ये हे आंबिया बहाराचं संत्र जे आहे हे एक नंबर आकार मोठा झाला, एक नंबरची संत्र्याची क्वालिटी झाली होती. आणि मृग बहारामध्ये जो बेंडपणा येत होता, जसा बेंडपणा येत होता हा चिकना होत चाललाय आणि शायनिंग आणि देठाले कडकपणा हा आलाय. कडकपणा आला. आता जो मागे आपल्याला पाऊस झाला तर पावसामध्ये तुमची वास्तविक म्हणजे खूप नुकसान झाली का गडमुळे? नाही, काहीच नाही, काही वाटत नाही ना, काहीच नाही. हे करता फक्त आपल्याला दिसत असेल नाही का? आणि हे बघा, तुम्ही जो संत्र्याचा भाव, संत्र्याचा आकार पहा, हा संत्रा ए ग्रेडचा आहे ना? ए ग्रेडचा संत्रा, सरळ टॉपचा. मी यापूर्वी पण सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये का जर ह्याची जर आपण जर ड्रेंचिंग आणि व्यवस्थित जर फवारणी केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या दर्जाचा संत्र तुम्ही इकडे पाहू शकता. एवढे संत्रे एकावर एक आहेत पण कोणत्याही प्रकारची इथं गड झालेली नाही. तुम्ही पहा इथं कमीत कमी 10 संत्र आहे, परंतु हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे संत्र आहे. हा साईज पण आता खुलून राहिलाय, बोंडूस पण आहे, हा चुऱ्यात मध्ये जाणारा माल आहे, पण हा आता साईज खुलत चाललाय. हा ते थोडं महत्वाचं आहे या शेतकऱ्यासाठी. कसं म्हणलं तुम्ही? हा जो बोंडूसपणा आहे हा वाला हा चुऱ्यामधला माल आहे, म्हणजे हा मोठा माल असूनही 3 नंबर मध्ये जातो, चुऱ्यामध्ये जातो, पण हा याच्यात सुधारणा चालू आहे. तर साईज वाढत आहे, त्याचा बोनसपणा कमी होत चाललाय. आणि तुम्हाला जर असं वाटतं की जो डिंक्याचा वगैरे प्रादुर्भाव आहे, तर याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय की हे औषधी फवारून काय डिंक्या वगैरे वाढत आहे तेवढा? आता याचा जो डिंक्याचा जो आहे हा डिंक्या जसा हिवाळा चालू होतो त्यामध्ये हा जाणवतो. आपल्याला तेव्हा पण फवारणी करायची. तर आता तुम्ही बघू शकता की आपले किती झाड आहे इथं? या प्लॉट मध्ये 200 झाड आहेत. 200 झाडाचा प्लॉट आहे. 200 आणि जे आता तुम्ही संत्र आता झाडाला आपल्याला लागलेले आहेत, तुम्हाला आता अपेक्षा आहे की नाही का आपल्याला आंबिया बहारापासून काही चांगला आर्थिक उत्पन्न भेटेल? चांगला आणि संत्र्याची क्वालिटी पण चांगली तर एक नंबर क्वालिटी. आणि हे दशपर्णी अर्क आणि पंचगव्य जे फवारणी केली, तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावं वाटतं? बाकीच्या शेतकऱ्यांना हेच सांगायचं वाटतं का केमिकल फवारण्यापेक्षा हे आयुर्वेदिक दशपर्णी जे बनवलं जाते पंचगव्य, दूध दही तूप काही झाडपत्त्या याच्यापासून जे बनलेलं जाते, हे औषधी जर फवारली तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान पण कमी होतं आणि बागेचं वय पण वाढेल आणि बागेचं वय पण वाढतं. आणि याच्यामुळे साईड इफेक्ट कोणताच नाहीये. हा महत्वाचा. याच्यामुळे साईड इफेक्ट कोणताच नाही, याच्यात कीड वगैरे दिसत नाही. कीड नाही आहे का? कीड कुठे आहे? जे आता म्हणतात पांढरी माशी ती काहीच नाही. तुम्हाला वाटली का याच्यावर पांढरी माशी? काही तुम्ही बघू शकता मित्रांनो, या झाडावर कोणत्याही प्रकारचं नाही आणि झाड मस्त हिरवं कंच आहे. झाड बिलकुल आणि चाल आहे चांगली, चाल चांगली आहे. तर तुम्हाला असं वाटतं का आपण आता तुम्ही जे मागच्या वेळी म्हणले होते साहेब आपल्याला बागेचं काही खरं वाटत नाही बा, पण आता तुम्हाला एक आशा निर्माण झाली आहे की बाग आपली जिवंत राहू शकते ना. आणि माझे जसे ते वाळलेले झाड आहेत ना, हा तुम्ही पहा, हा मृगबहार पहा, हा बघा, हा मृगबहार बघा, याचा साईज बघा. आता साधारण आंब्याच्या बरोबरचा साईज आहे कोणत्या आंब्याच्या बरोबरचा हा मृगबहार आहे मित्रांनो. आणि तुम्ही त्या फळाची क्वालिटी पहा, शायनिंग पहा. तर अतिशय शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे की आपण कमी पैशामध्ये जर अशा प्रकारच्या जर औषधे आपण जर घरच्या घरी तयार केल्या तर तुम्हाला जे वाटते इथं पूर्ण झाड अतिशय चांगला आलेला आहे.
आणि आम्हाला आशा आहे की यापासून आम्हाला अतिशय चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळेल आणि सर्व शेतकरी बांधवांचा फायदा होईल. तर माझी नागपूर तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व संत्र उत्पादक शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की जर तुम्ही यशवंत भाऊ सारखे जर प्रयोग जर तुम्ही शेतावर केले तर ज्यांच्याकडे कमीत कमी 200 झाड आहे तर एक झाड किती साधारण आपल्याला जरी 2000 रुपये दिले तरी 4 ते 5 लाख रुपयाचं आपण उत्पादन घेऊ शकतो. तर मी यशवंत सहारे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कारंजा. आणि तुम्हाला असे जर शेतकऱ्यांच्या अनुभवाचे नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आमच्या संगीता ॲग्रो हेल्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.